इमोशनल अवेअरनेस शिकलो होतो. तर इमोशनली अवेअर लोक कोण असतात, ज्यांना माहित असतं की आपल्या मनात काय चालू आहे, जे आपल्या भावनांना टॅग देऊ शकतात. बघा, जे इमोशनली अवेअर नसतात ते कसे कसे उत्तर लिहितात. त्यांना विचारलं की तुमचा मूड कसा आहे, ते म्हणतात माझा मूड छान आहे. छान काय, छान ही काय म्हणजे त्याला टॅगिंग नाहीये. अवेअर लोक कोण असतात, त्याला प्रॉपर टॅग देऊ शकतात की माझा मूड जो आहे, दोन प्रकारचे इमोशन्स असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह मध्ये बरेच प्रकारचे इमोशन्स आहेत. त्याच पद्धतीने निगेटिव्ह इमोशन कोणते असतात, स्ट्रेस येणे, डिमोटिवेटेड फील होणे, हे सगळे निगेटिव्ह इमोशन्स आहेत. लिडरशिप एक्झॅक्टली काय असतं. बऱ्याचदा काय होतं की आपण काम करत 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 आपलं प्रमोशन होत होत लीडर बनलेले असतो. बरेच जण खूप चांगलं काम करतात म्हणून त्यांना लीडर बनवलं जातं, विच इज ट्रू, विच इज गुड, बरोबर आहे. पण होतं असं की आपण चांगलं काम करतोय म्हणून लीडर बनवलं जातं. लीडरची जी व्याख्या असते, लीडरचं जे काम असतं ते काम करून घेणं असतं. पण लीडर बनल्यानंतर पण काही लोक कामच करत राहतात. बघा, लीडर म्हणून काम करणं बरोबर आहे, पण लीडरचं पहिलं कर्तव्य आपण लास्ट टाइम काय बघितलं होतं, काम करून घेता आलं पाहिजे. जर तुम्हाला काम करून घेता येत नसेल तर तुम्ही चांगले लीडर नाहीये. मी बरेचसे असे लीडर बघितले जे स्वतः कमिटेड आहेत, स्वतः ट्रस्टवर्दी आहेत, अचिव्हमेंट ड्राईव्ह त्यांच्यामध्ये आहे, पण दररोज 8-8, 9-9 तास एकटेच काम करतायत आणि त्यांचे टीम मेंबर्स मात्र टाइमपास करत बसले. होतं असं सर. लीडर एकटाच काम करतो, खूप मेहनत करतो, बाकीचे लोक टाइमपास करतात.